കർത്താവ് നമുക്കൊരു നല്ല അവസരം കൂടി തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक अच्छा अवसर दिया है. നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 19 അധ്യായം 29 30 വാക്യങ്ങൾ. आज वचन का मनन के लिए हम लोग यूहन्ना का सुसमाचार 19वां अध्याय उसका 29 और 30 पढ़ेंगे. वहाँ सिरके से भरा हुआ एक बर्तन रखा था अतः उन्होंने सिरके में भिगोए हुए स्पंज को जूते पर रखकर उसके मुंह से लगाया. जब यीशु ने वह सिरका लिया तो कहा पूरा हुआ और वह सिर झुकाकर प्राण त्याग दिए. ഓക്കെ, കർത്താവ് തൻ്റെ ജീവിതത്തിൻ്റെ അവസാന സമയത്ത് ക്രൂസിൽ തലചായ്ച്ച് തൻ്റെ ആത്മാവിനെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്ത രംഗമാണ് നമ്മൾ വായിച്ചത്. हम देखते हैं कि यीशु मसीह का जीवन में जो आखिरी पल जब समय पे जब पहुंचते समय में हम देखते हैं कि प्रभु ने अपना सिर झुकाकर सब कुछ खत्म हुआ बोलकर सिर झुकाकर अपने आप को समर्पण किया. അപ്പോൾ അവിടെ തിരുവെഴുത്ത് നിവൃത്തിയാവുന്ന കോണം എനിക്ക് ദാഹിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞു. और फिर उसका 28 में जब पढ़ते समय में आखिरी भाग में लिखा है कि पवित्र शास्त्र पूरा होने के लिए जिसकी वजह से निमित्त प्रभु कहता है कि मैं प्यासा हूँ. നമ്മൾ സങ്കീർത്തനം 69 17 വാക്യത്തിൽ അതുണ്ട്. भजन संगीता 67 का 19 में हम ये बात को पढ़ते हैं. എന്നാൽ അവിടെ നമ്മൾ കൂടെ പഠിക്കാത്ത എന്നാൽ ഗൗരവമായ ഒരു യാഗം ഇവിടെ ഉണ്ട്. ആ യാഗത്തിന്റെ നിവൃത്തിയാണ് ഇവിടെ കർത്താവ് പറഞ്ഞത്. तो हम लोग इस भागों को बहुत बार हम लोग पढ़ते तो है, परंतु यहाँ पर एक ऐसा एक बलि के बारे में यहाँ पर बताया गया है जो खास रीति से लोग ध्यान नहीं देते. उस विषय में है मैं कुछ बात करना चाहता हूँ. തിരുവെഴുത്ത് നിവൃത്തിയായി എന്ന് കർത്താവ് പറഞ്ഞതിന്റെ ഉദ്ദേശം 69 സങ്കീർത്തനം 17 വാക്യത്തിൽ പറയുന്ന കാര്യം മാത്രമല്ല. तो वचन जब पवित्र शास्त्र पूरा हो गया करके बोलते समय में वो सिर्फ 69 भजन संगीता का वो भाग ही पूरा हुआ है. सिर्फ उस भाग के लिए सीमित नहीं है प्रभु का कार्य यहाँ पर हुआ है. അവിടെ നമുക്കറിയാം കർത്താവ് നിവർത്തിച്ച യാഗങ്ങൾ ഏതൊക്കെയാണെന്ന് ചോദിച്ചാൽ നമുക്കറിയാം. और हम लोग को जब अगर पूछा जाए तो प्रभु ने कौन सा बलियों को पूरा किया जो पुराने नियम में था जो यीशु मसीह ने पूरा किया बोला तो हमको जवाब मालूम है. നമ്മൾ 4-5 യാഗങ്ങളെ കുറിച്ച് പറയും. हम लोग 4-5 बलियों का नाम लेते हैं, എന്നാൽ അതിൽ നമ്മൾ പറയാത്തൊരു യാഗമുണ്ട്. परंतु ये 5 बलि के अलावा एक ऐसा एक अलग बलि है जिसके बारे में हम साधारण ध्यान नहीं देते. ആ യാഗത്തിന്റെ നിവൃത്തിയാണ് ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. वो बलि का पूर्णता है यहाँ पर पूरा हो रहा है. അതിനെയാണ് പാനീയ യാഗം, ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ് എന്ന് പറയുന്നത്. उसी को हम लोग ड्रिंक अर्घ उंडेलना या पानी का बलि, पानी उंडेलने वाला एक बलि. ഒരു കാര്യം സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുന്നതിന്റെ അടയാളമാണ് പാനീയ. मतलब एक चीज जब खुशी से पूरा करके हो जाने का जो एक तसल्ली आती है उस पर है तभी बहाया जाता है. वो സ്നേഹത്തോടെ ചെയ്യുന്ന കാര്യമല്ല. मतलब ये प्रेम से करने वाली बात नहीं है, എല്ലാം കർത്താവ് സ്നേഹത്തോടാണ് ചെയ്തത്. क्योंकि प्रभु तो नॉर्मली सब बातें प्रेम में किया. എന്നാൽ ഒരു ആ സ്നേഹത്തിന് മകുടം ചുമത്തുന്ന ഒന്നും കൂടാണ് അത് സന്തോഷത്തോടെ ചെയ്തു എന്നുള്ളത്. मतलब ये प्रेम से भी एक बड़ी बात है जो प्रभु ने वो किया कि उन्होंने आनंद से ये सब कुछ किया. കർത്താവ് 33 വർഷം ജീവിതം, उनका 33.5 साल का जिंदगी, അവന് അർപ്പിച്ച ഹോമയാഗം, उन्होंने जो अर्पण किया वो होम बलि, പാപയാഗം, पाप बलि, സമാധാന യാഗം, जो मेल मिलाप का बलि, ഭോജനയാഗം, अन्न बलि, ഈ യാഗങ്ങളെല്ലാം ये सब बलियों को കർത്താവിന് വളരെ കഷ്ടവും വേദനയും അനുഭവിച്ച യാഗങ്ങളാണ്. ये सब के पीछे प्रभु को कष्ट और दुख वेदना उठाना पड़ा അത് നമ്മളെ സ്നേഹിച്ചു ചെയ്തു. और वो हमसे प्रेम करके किया. എന്നാൽ അങ്ങനെ കഷ്ടപ്പെടുമ്പോഴും परंतु ऐसे समय में जब वो कष्ट सहते समय में भी വളരെ നിന്ദയും പരിഹാസവും ഏൽക്കുമ്പോഴും जब उनको निंदा सहना पड़ा, कष्ट सहना पड़ा, लोगों ने उनको थट्टा उड़ाया, ऐसे पल भी നമുക്ക് വേണ്ടി हमारे लिए അത് സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുന്നു എന്നുള്ളത് നമ്മൾ ഹൃദയപൂർവ്വം സ്വീകരിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. ये सब प्रभु करते समय में हमारे लिए प्रभु खुशी खुशी ये सब कर रहा था करके ये बात का ध्यान और ग्रहण और मनन हमें करना बहुत जरूरी है. ആർക്കത് കഴിയും? ये ऐसा कौन कर सकता है? നമുക്ക് വേദന സഹിക്കുമ്പോൾ നമുക്ക് നമ്മുടെ അപ്പോഴത്തെ അവസ്ഥ ഭയങ്കര ദയനീയമാണ്. क्योंकि हमारे ऊपर अगर कोई बहुत बड़ा दर्द सहने की अवस्था आता है तो मतलब वो सबसे बड़ा दयावान का अवस्था है. मतलब उतना दर्द सह रहा है वो.
അവിടെ കർത്താവ് പുളിച്ച വീഞ്ഞ് കുടിച്ചു എന്ന് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम पढ़ते हैं कि जो सिरका जो उसने पिया वो कड़वा था, ആ പുളിച്ച വീഞ്ഞ് പഴയ നിയമത്തിൽ ഒരു യാഗത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. और ये जो कड़वा जो सिरका जो था पुराने नियम में बलि को दिखाता है. നമ്മൾ അതിലേക്ക് വരുന്നതിന് മുൻപേ നമ്മൾ മത്തായി സുവിശേഷം 27-34 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ उसके पहले हम लोग मत्ती का सुसमाचार 27 का 34 हम पढ़ेंगे. 27 का 34 मैथ्यू. उन्होंने पित्त मिलाया हुआ दाखरस उसे पीने को दिया, परंतु उसने चक्कर पीना न चाहा. ഓക്കെ, ഇവിടെ കർത്താവ് ആ വീഞ്ഞ് കുടിച്ചോ? तो यहाँ पर ये सिरका पिया क्या? മത്തായി സുവിശേഷത്തിൽ ആ വീഞ്ഞ് കുടിച്ചോ? मत्ती का पुस्तक में जो अभी हमने जो भाग पढ़ा उस पे वो सिरका वो कड़वा दाखरस पिया क्या? ഇല്ല. नहीं पिया. എന്നാ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷത്തിൽ കുടിച്ചോ? लेकिन यूहन्ना का सुसमाचार में हमने जो पढ़ा उसमें पिया क्या? हाँ. അപ്പോൾ അത് വചനത്തിന്റെ നിവൃത്തിയാണ്. तो मतलब तो उनको जब अचानक पीने का जब मन होकर जब पिया वो वचन का पूर्तिकरण का समय था, इसके लिए यूहन्ना में वो पी रहा है. 27 മത്തായി 27-34 പറയുന്നത്, അതായത് ആ വീഞ്ഞ് കുടിച്ചാൽ അതിനകത്ത് ഒരു സൈസ് മനുഷ്യൻ പെട്ടെന്ന് ബോധം കെട്ടുപോകുന്ന മിക്സ് ചെയ്തിരിക്കുന്ന വൈനായിരുന്നു. तो यहाँ पर मत्ती का सुसमाचार में 27 का 34 में पढ़ते समय में ये जो कड़वा जो दाखरस का इधर का जो खासियत ये है कि उसमें कुछ मिलाया हुआ था कि उस समय में जो भी क्रूस में जब वो लोग पीते समय में उनका जो सुबोध मन है उनको चक्कर आता था और उनका बोध वहां से हट जाता था. അതായത് മിങ്കിൾ വിത്ത് ബിറ്റർനെസ് എന്ന് പറഞ്ഞാൽ കഠോരമായ കയ്പ് അത് ചെന്ന് കഴിയുമ്പോൾ നാഡീ നരമ്പുകൾ അത് പ്രവർത്തനക്ഷമ ആകാതെ വരികയും ബോധക്ഷയം ഉണ്ടാകുകയും അങ്ങനെ മരണത്തിലേക്ക് പോവുകയും ചെയ്യാനുള്ള ഒരു കുറുക്കു വഴിയായിരുന്നു അന്ന് പടയാളികൾ മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി ഒരുക്കിയിരുന്നത്. तो यहाँ पर क्या उस समय में क्या होता था, जो रोम के जो सेना लोगों ने उन लोग जो जुल्म किए, जो क्रूस पर व्यक्ति उसके ऊपर बहुत बड़ा जुल्म और दर्द हो रहा, क्योंकि काफी समय तक वो कीलों में ठोका था. तो उसको क्या है, जल्दी से उसको मृत्यु हो जाने के लिए क्या करता था, उसको दर्द ना होने के लिए इस तरह का एकदम कड़वाहट से मिलाया हुआ एक दाखरस होता था, जो अलग रीति से वो लोग अलग से बनाते थे. वो दाखरस कड़वा नहीं था, उसमें मिलावट करना पड़ता था. ये मिलावट जैसी वो क्रूस पे टंगा हुआ व्यक्ति पीता तो क्या होता था, उसका जो सेंस करने वेदना सहने का जो क्षमता है वो चले जाता था, हाथ पैर एकदम हल्का हो जाता, सुन्न हो जाता था और उसको चक्कर आकर वो सुबोध मन से वो हट जाता था और उधर ही वो बेहोशी का हालत में वो मर जाता था. നമ്മളിൽ നിന്ന് എത്ര വ്യത്യസ്തനാണ് കർത്താവ്. हमसे कितना अलग है प्रभु. നമ്മൾ എത്രയോ കുറുക്കു വഴികൾ ഉപയോഗിക്കാറുണ്ട്. तो इस तरह का हम लोग कितना एकदम बच निकलने के लिए या उल्टा रास्ता हम लोग कैसा तो हम ढूंढते दर्द से बचने के लिए. നമ്മൾ വേദന സഹിക്കാതിരിക്കാനുള്ള ഒരു വലിയ ഒരു കാര്യമാണ് ഈ ജഡമെന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ജഡത്തിന് വേദന പാടില്ല. तो दर्द नहीं सहना चाहिए करके ये मनुष्य अपना काबिलता में उन लोग ने बहुत चालाकी से बहुत सा दवाई, बहुत से रीतियां, बहुत से रास्ते बनाए. ये इसी को कहते हैं शरीर का जो स्वभाव, हमारा जो शारीरिक प्रकृति का स्वभाव क्या है कि दर्द हम नहीं सहेंगे. എന്നാൽ കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? लेकिन प्रभु ने क्या किया, അത് നിരസിച്ചിട്ട് उसको वो बात को उस कड़वा जो दाखरस था जो मिलावट वाला था उसको प्रभु ने ठुकराया നമുക്ക് വേണ്ടി ताकि हमारे लिए സന്തോഷത്തോടെ आनंद से തന്റെ പ്രാണൻ കട്ടപ്പെടുമ്പോഴും उनका प्राण वेदना से दुखी होकर कष्ट से जा रहा है, അത് സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുന്ന ക്രിസ്തുവിൽ മാത്രം കാണുന്ന ഒരു വിശേഷതയാണ് നമ്മുടെ സ്നേഹത്തിന്റെ ഹൃദയം അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ സന്തോഷത്തിന്റെ ഹൃദയം തുറക്കപ്പെടാൻ ദൈവം കാണിച്ചു തരുന്നു. तो ऐसा कष्ट और वेदना से जाते समय में भी प्रभु आनंद से हमें बचा रहा है करके ये बात को देखकर आनंद से प्रभु वो अवस्था को जब वो सहते समय में हमारे हृदय में एक खुशी और एक आनंद देता है कि प्रभु का उस सहने की वजह से हमें छुटकारा मिला. അതിനെയാണ് ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ് എന്ന് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. उसी को हम लोग जब कहते हैं जो अर्क बलि यानी कि पानी बहाने वाला एक बलि. നമുക്ക് സംഖ്യാപുസ്തകം 28-ാം അധ്യായം 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കാം. हम लोग उसका गणना जो नंबर्स है उसका 28वां अध्याय उसका 7 हम पढ़ेंगे. 28-ന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ और उसका अर्घ प्रति एक भेड़ के बच्चे के साथ 1/4 हीन हो. मदिरा का यह अर्घ यहोवा के लिए पवित्र स्थान में देना. अर्क बलि है. അത് വിശുദ്ധ മന്ദിരത്തിൽ ഒഴിക്കണം, പോർ ഔട്ട് ചെയ്യണം. उसको आखिरी बात फिर से पढ़ना और वो क्या करना है उसे पवित्र स्थान में देना. पवित्र स्थान में उसको उंडेलना ऐसा आना चाहिए. പോർ ഔട്ട് ചെയ്യണം. पवित्र स्थान में जाकर क्या करना है, उसको ऊपर से ऐसा छोड़ा जाएगा तो वो बहकर वो जाएगा.
അപ്പോൾ നമ്മൾ ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ പറയുന്ന യാഗങ്ങളിൽ ഇത് ചേർത്തിട്ടില്ല. तो लेवी का पुस्तक में हम लोग पहला 5 पुस्तक अध्यायों में जो मेन टॉप बलिया के बारे में जब हम लोग ज्यादा में पढ़ते हैं उसमें ये बात नहीं मिलाया है. എന്നാൽ ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക രീതിയിൽ യാഗത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ परंतु ये अर्क बलि के बारे में खास रीति से यहाँ पर बताते समय में നാൾതോറും നിരന്തര ഹോമയാഗം ഉണ്ടായിരിക്കണം. सबसे पहले बात उसको प्रतिदिन निरंतर होम बलि करते रहना है. ഇടിച്ചെടുത്ത എണ്ണ ഉണ്ടായിരിക്കണം. उसको एकदम दबाया हुआ कुचला उसका 5 पड़े. और पेट के बच्चे के पीछे 1/4 बीज कूट के निकाले हुए तेल से हाँ मतलब कूट के निकाला हुआ तेल जो एकदम दबाकर कूट के मार के निकाला हुआ तेल रहना चाहिए. എന്നിട്ട് അതിന്റെ പാനീയാഗം. और फिर उसका अर्क बलि. ഇവിടെ മലയാളത്തിൽ മദ്യം എന്നാണ്. മദ്യം എന്നുള്ളത് തെറ്റായ ട്രാൻസ്ലേഷൻ ആണ്. വീഞ്ഞെന്നാണ്. तो उसमें कुछ परिभाषा में दारू करके बोला है परंतु दारू शब्द नहीं आना चाहिए वो दाखरस आना चाहिए. അപ്പൊ അവിടെ ഇതെന്താണ് കാണിക്കുന്നത്? तो ये क्या दिखाता है? അത് അർപ്പകൻ അത് സന്തോഷത്തോടെ, കാരണം വീഞ്ഞ് സന്തോഷത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. तो वो अर्पण करने वाला व्यक्ति जब वो आता है उस अर्क बलि को जब बहाते हुए देखते समय में उसके अंदर एक आनंद उमड़ कर आता है क्योंकि दाखरस हमेशा एक खुशी का माहौल को बताता है. അപ്പൊ അതാണ് കർത്താവ് ആ വചനം നിവൃത്തിയാകാൻ, ഏത് കർത്താവ് ഒരു പാനീയാഗമാകുന്നു എന്നതിന്റെ വചനം നിവൃത്തിയാകാൻ അവരെന്ത് ചെയ്തു? ആ വീഞ്ഞ് കുടിച്ച് സന്തോഷത്തോടെ പ്രാണനെ നമുക്ക് ഏൽപ്പിച്ചു. तो ये वाक्य को पूरा करने, ये बलि को पूरा करने के लिए विषय में था जो हम लोग यूहन्ना का पुस्तक में पढ़ते समय में वहां पर प्रभु क्या हुआ कि वो एक अर्क बलि, एक ऐसा बलि जो बहाया जाता है, बहाते समय में देखने वाले को एक आनंद आता है कि उसने एक कार्य उसने किया. तो प्रभु ने जब हमारे लिए हमारा पाप का छुटकारा के लिए कार्य करते समय में प्रभु क्रूस पे एक अर्क बलि भी हो गया जिसपे वो प्रभु खुशी से वो किया. കർത്താവ് വളരെ സന്തോഷത്തോടാണ് തന്നെ ജീവനെ ചൊരിഞ്ഞത്. प्रभु ने क्या किया? अपना जान को प्रभु जब देते समय में वो आनंद से खुशी से अपना जान को वो बलि कर रहा था. ആ ജീവൻ സ്വീകരിച്ചവരായ നമുക്ക് और वो जान जो प्रभु ने दिया वो जान को जब हमने स्वीकारा ആത്മാവിന് സന്തോഷമുണ്ട്. तब क्या हो गया? हमारे अंदर आत्मा का आनंद आया. എങ്ങനെയാണ് ആത്മാവിന് സന്തോഷം വരുന്നത്? आत्मा का आनंद कैसा आता है? അവൻ അത് സന്തോഷത്തോടെ അവന്റെ ജീവനെ തന്നതുകൊണ്ട്. जिस रीति क्योंकि प्रभु ने अपना जीवन को आनंद से उन्होंने उंडेला. നമ്മൾ അത് ഗ്രഹിക്കുമ്പോൾ, ये बात जब हम ग्रहण करते हैं, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമുക്കത് ഗ്രഹിക്കാൻ പ്രാപ്തി തന്നാൽ, इसके लिए प्रभु का आत्मा प्रभु का ये बलि का इस रीति का तत्व को सही रीति से ग्रहण करने के लिए समझ देंगे तो ആ വ്യക്തിക്ക് പറയാൻ കർത്താവിങ്കിലെ സന്തോഷം എന്റെ ബലമാണ്. वो व्यक्ति फिर वो बलि को देखकर वो बोलेगा प्रभु का आनंद ही मेरा सबसे बड़ा सामर्थ्य है, मेरा बल है. എപ്പോഴാണ് നമ്മൾ സന്തോഷമായിരിക്കുന്നത്? हम लोग को कभी खुशी मिलता है നമുക്ക് ജഡത്തിൽ നല്ല സന്തോഷമായിരിക്കും അല്ലേ? हमारा जब शारीरिक परिस्थितियां जब सब अच्छा रहता है तो हमको शरीर में अच्छा लगता है, तब हम खुशी मनाते हैं. എന്നാൽ കർത്താവ് അങ്ങനെ ഒരു സാഹചര്യത്തിലല്ല. लेकिन प्रभु ऐसा परिस्थिति में नहीं था. തനിക്ക് ജഡത്തിൽ ഒരു സന്തോഷവും ഇല്ലാത്ത സാഹചര്യത്തിലാണ് प्रभु जब वो उस समय में प्रभु का शारीरिक अवस्था क्या था? उनको कोई भी खुशी मनाने का, कोई भी अच्छा फीलिंग वाला, एक अच्छा अनुभव, खुशी वाला कुछ भी परिस्थिति वहां पर नहीं था. എന്നിട്ടും तो भी സന്തോഷത്തോടെ आनंद से അവരെ നമ്മളെ അവിടെ വായിക്കുകയാണ്. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53 അധ്യായം 12 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ Isaiah 53 का 12 में हम जब पढ़ते हैं, അവിടെ തന്റെ പ്രാണനെ അവൻ ഒഴുക്കി കളഞ്ഞു. പോർ ഔട്ട് ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ്. നിങ്ങൾക്ക് അത് വായിക്കാൻ കഴിയും. पढ़ना. इस कारण मैं उसे महान लोगों के संग भाग दूंगा और वह सामर्थियों के संग लूट बांट लेगा क्योंकि उसने अपना प्राण मृत्यु के लिए उंडेला हाँ, दिया। उंडेला, देखो उंडेला बहाया गया, उंडेला हुआ, उनका प्राण क्या हुआ था? उंडेला गया हुआ बलि है यहाँ पर. അത് എങ്ങനെ ചെയ്തു? ഞരങ്ങിക്കൊണ്ടായിരുന്നു. तो वो एकदम दर्द से, अरे मैं वेदना में हूँ, ऐसा दर्द से रोकर किया गया. പിന്നെങ്ങനെ? आनंद से ഒഴുക്കി. कि उन्होंने बहाया. അതിനാണ് കർത്താവ് വീഞ്ഞ് കുടിച്ചത്. इसीलिए യോഹन्ना में उन्होंने दाखरस को पिया. അതുകൊണ്ടാണ് മത്തായിലെ വീഞ്ഞ് കുടിക്കാതിരുന്നത്. और जानबूझकर मत्ती में उन्होंने पहले बार जब उनको सिरका दिया तभी उन्होंने नहीं पिया. മരണത്തോളം, क्योंकि मृत्यु तक, ക്രൂശിലെ മരണത്തോളം क्रूस का मृत्यु तक അവൻ കഷ്ടതയിൽ തികഞ്ഞിട്ട് वो कष्ट से गुजर कर सिद्ध होकर അവൻ എന്ത് ചെയ്തു? उन्होंने क्या किया? അവൻ സന്തോഷത്തോടെ തന്റെ പ്രാണനെ നമുക്ക് वो सारा प्रक्रिया के समय में आनंद से ये सारा बातों को सहकर हमारे लिए बलि हुआ. ഇതൊന്ന് ദൈവസന്നിധിയിൽ ഒന്ന് മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്ത് നോക്കിയേ. ये बात को जरा परमेश्वर की उपस्थिति में जरा ध्यान कीजिए. ആത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിറഞ്ഞു ഭയങ്കര സന്തോഷമായിരുന്നു. तब आत्मा हम लोग आत्मा में भरकर एक बहुत बड़ा आनंद हमको मिलेगा.
അത് ഭൗമികമായി എന്തെങ്കിലും കണ്ടിട്ടല്ല, मतलब ये शारीरिक रीति से कुछ हमारा फायदा हो रहा है तभी आनंद करने वाला तभी नहीं होगा ये। തന്റെ മക്കൾക്ക് വേണ്ടി തന്റെ ജീവനെ പകരുന്നതിലുള്ള സന്തോഷം. मतलब अपने भाइयों को बचाने के लिए उनका जीवन को जब वो बहा दिया तब मिलने वाला खुशी जो प्रभु को मिल रहा है वो हमको मिल रहा है। അതാണ് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 2:12 വായിക്കുന്നത്. इब्रानियों 12:2 में हम पढ़ते हैं, हमको मालूम है അവനത് സന്തോഷത്തോടെ ചെയ്തു. कि सामने रखा हुआ कष्ट को देखकर उन्होंने आनंद से, मतलब खुशी से, आनंद से उन्होंने सब सहा। ഇതാണ് यही या തിരുവെഴുത്ത് നിവൃത്തിയാകാൻ തക്കവണ്ണം അവനെ പോർ ഔട്ട് ചെയ്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ വീഞ്ഞ് യാഗപീഠത്തിലേക്ക് ആ ഒഴിച്ച ആ വീഞ്ഞ് അതാണ് കർത്താവ് കുടിച്ച് തന്റെ പ്രാണനെ ഏൽപ്പിച്ചത്. यही है पवित्र शास्त्र का वचन को पूरा होने के लिए प्रभु ने अपना प्राण को वो बहा दिया ताकि वो उसका पीने के द्वारा वो वचन वो पूरा हुआ, ताकि वो बहाया गया हुआ उस बलि को पूरा कर सके। പ്രിയമുള്ളവരെ, യേശു കർത്താവിന്റെ വ്യക്തി ജീവിതത്തിന്റെ ആത്മാർത്ഥതയെ നമ്മൾക്ക് ഒന്ന് ശരിക്കും കാണണം. इसलिए प्रियो यीशु मसीह ने जो यीशु का जो व्यक्तिगत जीवन का जो ईमानदारी से जो प्रभु ने जो कार्य किया, क्रूस का वेदना के समय में भी जो ईमानदारी दिखाया, वो बात को हमें समझना है। നമ്മൾ പലപ്പോഴും ഒരു ബൈബിൾ സ്റ്റഡിക്ക് വരുന്നതോ വേദോസ്തവം വായിക്കുന്നതോ ഒന്നിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്നതോ ഒന്നും ഒരു സന്തോഷമില്ല, ഉദാസീനതയോടെ ചെയ്യുകയാണ്. ഒരു കടമ ഉണ്ട്, അതുകൊണ്ട് ചെയ്യുന്നു എന്നുള്ളതാണ്. प्रियो हमारे जीवन में देखो, हम लोग बहुत बार क्या बाइबल स्टडी में हमको आना पड़ रहा है, प्रार्थना करना पड़ रहा है, बाइबल पढ़ना पड़ रहा है, ये सब हम लोग पूर्ण ईमानदारी से नहीं कर रहे, लेकिन एक रिवाज को पूरा करना पड़ रहा है। आज मीटिंग में आना पड़ेगा, नहीं तो लोग क्या बोलेंगे, प्रभु का दास, इस रीति का एक रिवाज और अंदर एक बात का डर को पूरा करने के लिए, तसल्ली लाने के लिए करते, ईमानदारी से कुछ नहीं करते। കർത്താവിന്റെ കാര്യങ്ങൾ ഉദാസീനതയോടെ ചെയ്യുന്നവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനാണ്. वचन कहता है कि प्रभु का जो कार्य जो उदासी आलसीपन से जो करता है वो श्रापित है। സഭയുടെ ശിരസായിരിക്കുന്നവൻ, क्योंकि जो प्रभु मंडली का जो सिर है തന്റെ മക്കൾക്ക് വേണ്ടി, अपना बच्चों के लिए, भाइयों അത് के लिए, നല്ലവരല്ല, वो लोग अच्छे लोग नहीं है, हम अच्छे लोग नहीं है, വെറും ദുഷ്ടരായിരിക്കുന്നവർ, हम लोग जो दुष्ट लोग हैं, പാപികൾ, पापी, അഭക്തർ, अभक्ति लोग, മരിച്ചവർ, मरे हुए लोग, ദൈവത്തിന് ശത്രുക്കളായ നമുക്ക് വേണ്ടി परमेश्वर के जो शत्रु थे हम लोग, കർത്താവ് എങ്ങനെ ചെയ്തത്? यीशु मसीह ने कैसा किया? സന്തോഷത്തോടെ. आनंद से उन्होंने किया। നമ്മളതൊന്ന് കർത്താവെ, നീ എനിക്ക് സന്തോഷത്തോടെ തന്നു, ഇല്ല. ജീവനെ എനിക്ക് തന്നു, എന്റെ ജീവനെ ഞാൻ നിനക്ക് സന്തോഷത്തോടെ തരുന്നു എന്ന് പറഞ്ഞു നോക്കി എത്ര ആത്മാവിലുള്ള ആ ഉത്തേജകമായിരിക്കും നമുക്ക് ലഭിക്കുന്നത്. प्रियो, जिस रीति से प्रभु ने हमें आनंद से और खुशी से उन्होंने अपना जान को न्योछावर करके हमें दिया, ये बात को देखकर पूर्ण आत्मा के नियंत्रण में हम भी प्रभु को कहे, हे प्रभु, जैसा आपने खुशी से अपने आप को दिया, उसी रीति से मैं भी अपना जिंदगी को खुशी से आपको मैं समर्पण करता हूँ करके बोल के देखिए प्रियो, वो आत्मा का बहाव में कितना बड़ा आनंद हमको मिलेगा। അപ്പോൾ ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ് എന്ന് പറയുന്ന പഴയ നിയമത്തിലെ യാഗം നമ്മൾ കൂടുതൽ പരാമർശിക്കാത്ത ഒരു നിവൃത്തിയാണ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 19 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത്. तो यूहन्ना का सुसमाचार का 19वां अध्याय जब हमने पढ़ा हुआ वाक्य जो 29 और 30 में हमने जो पढ़ा, जो बलियों के विषय में हम लोग जो ज्यादा ध्यान नहीं देते, जो अर्क बलि है उसके विषय का पूर्णता था, वो वचन पूरा होने के लिए वो निमित्त वो बलि वहां पर पूरा हुआ। അത് കർത്താവ് എല്ലാം സ്നേഹത്തോടെ ചെയ്തു എന്നുള്ളതല്ല, ഇവിടെ കർത്താവ് അത് സന്തോഷത്തോടെ ചെയ്തു എന്ന് കാണിക്കാനാണ് ഈ ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ്. तो यहाँ पर जो अर्क बलि यहाँ पर होते समय में वहां पर सिर्फ एक पहलू, मतलब प्रभु जो सब काम प्रेम से करता है, सिर्फ वो पहलू को नहीं मुद्दा रखते हुए, बल्कि ये काम प्रभु आनंद से किया, ये बात को यहाँ पर ज्यादा जोर है। അപ്പോൾ കർത്താവിനെ മനസ്സിലാവണം. हम लोग प्रभु को पहचान पा रहे हैं क्या? प्रभु का हर एंगल को हमें समझना है, उन्होंने प्रेम से किया हुआ बात को भी हमें समझना है, और आनंद से जो काम किया वो भी हमें समझना है। നമുക്ക് സന്തോഷം ഇല്ലാതെ വരുമ്പോൾ जब हमारे जीवन में आनंद नहीं रहता, നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെല്ലണം. हम प्रभु के पास हमें चलना है, जाना है। എന്റെ ശിരസായ കർത്താവിന് സന്തോഷമുണ്ട്, मेरा सिर जो मेरा मस्तक, मेरा जो सिर है, मेरा मुखिया, उनको आनंद है, ആ ജീവൻ എനിക്ക് തരാം. और उनको आनंद है वो जीवन मुझे देने के लिए। അപ്പൊ ആ ജീവനകത്ത് സന്തോഷമില്ലേ? तो वो जब जीवन हमको देगा, क्या उस जीवन में आनंद नहीं है क्या? मैं നമ്മുടെ ജീവൻ എങ്ങനെയുള്ളതാണ്? हमारा जीवन कैसा है? പകയ്ക്കുന്നത്, नफरत करने वाला, സ്നേഹമില്ലാത്തത്, प्रेम नहीं है, ക്ഷമിക്കാത്തത്, माफ नहीं करता, സഹിക്കാൻ പറ്റത്തില്ല, सहता नहीं है, ഒട്ടും വേദന വരുത്തില്ല. दर्द नहीं सहेगा। നമ്മുടെ ഭാരത പോയാൽ പിന്നെ നമുക്ക് മീറ്റിംഗ് വേണം. अगर फैन बंद हो गया तो मीटिंग नहीं करेंगे आज। ഏത് ചെറിയൊരു കാര്യത്തിന് പോലും നമുക്ക് സന്തോഷമില്ല. मतलब एक छोटा बात भी अगर हमारे शरीर के खिलाफ अगर हो गया तो क्या आ गया, हमारा आनंद खो बैठते हैं। എന്നാ കർത്താവ് लेकिन हमारा प्रभु കഠിനമായ വേദനയും कठोर वेदना में, മരണത്തിന്റെ ഏറ്റവും ലാസ്റ്റ് പോയിന്റിലും मतलब मृत्यु का एकदम अंतिम पल में भी തന്റെ സഭയ്ക്ക് വേണ്ടി अपना मंडली के लिए സന്തോഷത്തോടെ തന്നു. आनंद से वो जान को दे दिया।
അത് ആരും പ്രേരിപ്പിച്ചല്ല. उनको किसी ने प्रेरणा नहीं किया, പിതാവ് അവനോട് പറഞ്ഞില്ല നീ സന്തോഷത്തോടെ ചെയ്യണം. पिता ने बोला नहीं, जबरदस्ती नहीं किया, यीशु तू जो भी कर रहे खुशी से करके करना बोल के ऐसा जोर जबरदस्ती नहीं किया। നമുക്ക് മത്തായിയുടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10-ാം അധ്യായം യോഹन्ना का सुसमाचार 10वां अध्याय അതിന്റെ 17-ാം വാക്യം. उसका 17 पिता इसलिए मुझसे प्रेम रखता है कि मैं अपना प्राण देता हूँ और उसे फिर ले लूँ। എന്റെ പിതാവ് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നില്ല വായിക്കുന്നു. हाँ, मेरा पिता मुझसे इसलिए प्रेम करता ആ നമുക്ക് അവിടെ വായിച്ചു കേട്ടെ. എന്തുകൊണ്ടാണ് പിതാവ് കർത്താവിനെ സ്നേഹിക്കുന്നത്? है। क्यों वहाँ पर पिता यीशु से प्रेम करता है? എന്റെ ജീവനെ ताकि मैं मेरा जीवन को എന്റെ ആളുകൾക്ക് വേണ്ടി मेरा भेड़ों के लिए ഞാൻ സന്തോഷത്തോടെ കൊടുക്കുന്നത് मैं കൊണ്ട് कैसा देता हूँ, खुशी से मैं देता हूँ। അതുകൊണ്ട് എന്റെ പിതാവിനെ इसलिए मेरा पिता क्यों क्या करता है, मुझसे प्रेम करता है, क्योंकि मैं सब चीज खुशी से करता हूँ। തീർച്ചയായിട്ടും പിതാവിന് പുത്രന് സ്നേഹമുണ്ട്. देखो ये तो सच है कि पिता अपने पुत्र से प्रेम करता है और सब काम प्रेम में ही कर रहा है, എന്നാൽ എന്താണ് ഇവിടെ കർത്താവ് പറഞ്ഞതിന്റെ ഉദ്ദേശം? लेकिन यहाँ पर प्रभु बोलने का उद्देश्य क्या है? ഞാൻ ആരും നിർബന്ധിച്ചല്ല ഞാൻ സന്തോഷിക്കുന്നത്. मतलब मैं कोई जोर जबरदस्ती की वजह से नहीं, मैं खुशी से मतलब मैं कार्य कर रहा हूँ, वो बात को नहीं है। नहीं, എന്റെ പിതാവ് എന്നെ പോലെ തന്നെയാണ്. क्योंकि मेरा पिता भी मेरे समान है। എന്നെ കണ്ടവൻ പിതാവിനെ കണ്ടിരിക്കുന്നു. जिन्होंने मुझे देखा उन्होंने पिता को देखा। എന്നെ നിങ്ങൾക്ക് തരുന്നതിൽ പിതാവിന് സന്തോഷമാണ്. और क्योंकि पिता को भी खुशी है और आनंद है अपने एकलौता पुत्र को बलि होने के लिए, अर्पण करने के लिए देना, वो खुशी पिता को भी है। എന്നാൽ ഇവിടെ ഒരു പ്രത്യേകമായിട്ട് പറയുകയാണ്, लेकिन यहाँ पर एक खास बात उठा के कहता है, ഞാൻ ഒരു പരാതിയും പറയാതെ मैं बिना कोई शिकायत बोले, ഒരു നിരാശയും കൂടാതെ मेरे में कोई निराशा नहीं, എന്റെ ജഡത്തിന്റെ മുഴുവൻ കഷ്ടതയോടെ मेरा शरीर में जितना भी कष्ट और वेदना मैं सह रहा हूँ, എന്റെ ആടുകൾക്ക് ജീവൻ കൊടുക്കാൻ ഞാൻ സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുന്നത് കൊണ്ട് എന്റെ പിതാവിന് സ്നേഹം. मेरा भेड़ों को मैं मेरा जान बचाने के लिए, मैं उनका जान बचाने के लिए मैं जो न्योछावर करते समय में ये काम में जब मैं खुशी से कर रहा हूँ, इस क्रिया में पिता मुझसे प्रेम करता है और वो आनंदित है। നോക്കണം, കർത്താവിന്റെ ക്രൂശ് മരണം കൊണ്ട് എന്തെല്ലാം നന്മ നമുക്കുണ്ടായി. देखो यीशु मसीह का क्रूस का मृत्यु के द्वारा क्या क्या फायदा और लाभ हमको मिला। സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളും ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശ് മരണത്തിലൂടെയാണ് നമുക്ക് ലഭിച്ചത്. स्वर्ग का सभी प्रकार का आत्मिक आशीष है यीशु मसीह का क्रूस का मृत्यु के द्वारा हमको मिला है। നമുക്ക് പാപക്ഷമ കിട്ടി. हमको पाप का क्षमा मिला। അതിൽ ഏറ്റവും സന്തോഷം ആർക്കാണ്? उसमें सबसे ज्यादा खुशी किसको है? കർത്താവിനാണ്. प्रभु को है कि हमारा पाप क्षमा करके देने के लिए उनको खुशी है। Praise the Lord. आमेन। നമ്മൾ അതാണ് ഒരു പാപി മാനസാന്തരപ്പെടുമ്പോൾ സ്വർഗത്തിൽ ഏറ്റവും വലിയ സന്തോഷം. इसीलिए तो जब एक पापी मन फिराता है तो पूरा स्वर्ग आनंद करता है। സ്വർഗത്തെ സന്തോഷിപ്പിക്കാൻ നമുക്ക് കഴിയുന്നത് प्रियो, एक स्वर्ग को अगर आनंद करवा सकता है वो लोग हैं हम। കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി അനുഭവിച്ച ആ പ്രാണൻ നൽകി തന്നത് ആത്മാവിൽ നമ്മൾ അത് ഏറ്റെടുക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരുന്ന സന്തോഷം സ്വർഗത്തെ ചലിപ്പിക്കും. उसी रीति से हमें प्रभु ने हमें बचाने के लिए, उद्धार करने के लिए जो कार्य किया, जिसके वजह से उन्होंने प्राण को ही बहा दिया करके, ये बात जब हम मनन करते समय में हमको वो आनंद मिलता है। वो आनंद को जब हम स्वीकार कर मन फिरते हैं तो स्वर्ग आनंद करता है। കാരണം ലോകത്തിലുള്ള സന്തോഷമല്ലത്. क्योंकि ये आनंद संसार में नहीं मिलेगा। അത് പിതാവിനും പുത്രനും പരിശുദ്ധാത്മാവിനും മാത്രമുള്ള ഒരു സന്തോഷമാണ്. ये एक आनंद सिर्फ पिता और पुत्र और पवित्र आत्मा में ही है और किधर भी नहीं है। ആ ജീവന്റെ ഭാഗമാണ് നമ്മൾ ഓരോരുത്തരും. उन जीवन का भाग में है हम सब लोग यहाँ पर। എന്തെല്ലാം നന്മകൾ! क्या क्या फायदा भलाई हमको मिला? പാപക്ഷമ, पाप का क्षमा मिला, പുത്രത്വം കിട്ടി, हमको पुत्रत्व मिला, लेपालक होने का अवस्था मिला, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ പൗരത്വം കിട്ടി, हमें स्वर्ग में हमको नागरिकता मिला, സ്വർഗത്തിൽ നമുക്ക് സ്വത്തുണ്ട്. स्वर्ग में हमको धन संभाल के रखा गया है। ഇതൊക്കെ കർത്താവ് നിരാവോ ഇവർക്കും കൂടെ എന്റെ പങ്കല്ല, ഇവർ അടിച്ചോണ്ട് പോയല്ലോ, ആ ദുഃഖമാണോ? तो उसमें क्या परमेश्वर दुखी है क्या? अरे मैंने स्वर्ग में यीशु दुखी है क्या कि मेरा मिरास का धन जो पिता परमेश्वर ने मुझे दिया था ये पापी लोग उठाकर लेकर गया बोलकर, ऐसा यीशु दुखी है क्या? തരുന്നതിലാണ് എന്റെ സന്തോഷം. बल्कि यीशु पूरा स्वर्ग हमारे लिए खाली करने के लिए यीशु को खुशी है। ദൈവം അങ്ങനെയുള്ളവനാണ്. क्योंकि परमेश्वर ऐसा मन का है। തനിക്കായിട്ട് ഒന്നും സൂക്ഷിച്ചു വെക്കാതെ वो ये परमेश्वर का ईश्वरत्व में कुछ भी चीज अपने लिए संभाल के ना रखते हुए, മറ്റുള്ളവർക്ക് അത് ഉണ്ടാകുന്നതിലാണ് സന്തോഷം. लेकिन दूसरों को मिल जाए और दूसरों को उसका लाभ उठा सके, ये खुशी है प्रभु का। അതാണ് നമ്മള് നിങ്ങളുടെ മനസ്സ് പുതുക്കി, ദൈവത്തിന്റെ ഈ മനസ്സിൽ അറിഞ്ഞ മനസ്സ് പുതുക്കണം, ആനന്ദിക്കണം. इसलिए प्रभु का ये मन को देखकर तुम्हारा मन रूपांतर होना है, नया होना है। നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോൾ हम लोग जब आराधना में आते हैं, ഈ ലോകത്തോട് അനുരൂപരാകുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം ഈ ലോകത്തിലെ സന്തോഷത്തിലേക്ക് അവരായി പോവുക. मतलब तुम आराधना में आते समय में हम लोग कभी भी संसार के रूप में हम लोग अनुरूप नहीं होना है। मतलब क्या, संसार में मिलने वाला खुशी और आनंद, वो खुशी को लेकर मीटिंग में आ रहे हैं।
ऐसा अवस्था में ना हुए। കർത്താവ് ഇത്രയും സന്തോഷത്തോടെ പ്രാണത്യാഗം ചെയ്ത് തന്ന ജീവന് വിലയില്ല, പിന്നെ നമുക്ക് ലോകത്തിൽ ഭയങ്കര സന്തോഷം. हमारा प्रभु यीशु मसीह ने कष्ट उठाकर, दुख उठाकर, वेदना सहकर, उनको कष्ट और निंदा, लोगों ने ठट्टा उड़ाया, ये सब बातों को मनन ना करते हुए, वो बात को ना मूल्य ना देते हुए, संसार में मुझे थोड़ा कमाई मिला, मेरा ये हुआ वो हुआ, वो सब बोल के अगर आप मीटिंग में आ रहे हो तो वो सही अवस्था में नहीं है। അപ്പോഴാണ് നാം ക്രൂശ് ആരാധനയിൽ ഏറ്റവും അതിശ്രേഷ്ഠമായ സ്ഥാനത്തെ ക്രൂശ് കൊണ്ടുവരുന്നത്. इसलिए हम लोग आराधना में क्रूस जो है सबसे मूल्य, सबसे ऊंचा रखकर हम लोग आराधना में आते हैं। നമ്മൾ വെറും പാപികളായിരുന്നപ്പോൾ, क्योंकि हम जब पूर्ण पापी ही थे, ദൈവത്തിന് നമ്മളോട് മനസ്സപ്രീതി തോന്നിയിട്ട് परमेश्वर को हमारे ऊपर दया हुआ, തന്റെ പുത്രനെ നമുക്ക് വേണ്ടി തന്നു. उन्होंने अपना पुत्र को हमें खुशी से दिया। നമ്മൾ തീത്തോസിന്റെ ലേഖനം അതിന്റെ 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നു. तीतुस का पुस्तक उसका 3 का 7 में हम पढ़ते हैं, जिसने हमें उस अनुग्रह से धर्मी ठहरकर अनंत जीवन की आशा के अनुसार वारिस बने। അതിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ മലയാളത്തിൽ ഇങ്ങനെയാണ്: നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം നമ്മുടെ മേൽ ധാരാളമായി പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നവീകരണം. 5 पढ़ना। जिसे उसने हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के द्वारा हाँ। हम पर अधिकाई से उमेरा। नहीं, 5 पढ़ो 5। तो उसने हमारा उद्धार किया, और यह धर्म के कामों के कारण नहीं, हाँ। जो हमने आप किए, पर अपनी दया के अनुसार नए जन्म के स्नान और पवित्र आत्मा के नया बनाने। हाँ, पवित्र आत्मा का नया बनाने का कारण। ആത്മാവ് നമ്മളിൽ വരുമ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? आत्मा जब हमारे अंदर आएगा तो क्या होगा? एक नया कार्य होगा, तो तब आनंद होता है। മനസ്സ് പുതുകണം मतलब मन नया होना है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം, मतलब क्या? എപ്പോഴെങ്കിലും നമ്മുടെ ജഡത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ സന്തോഷിക്കുമ്പോൾ, कभी जभी भी हम लोग शारीरिक बातों को देखकर उसमें जब हम लोग खुशी मनाते हैं, കർത്താവിനോട് ബന്ധമില്ലാത്ത രീതിയിൽ നമ്മൾ സന്തോഷിക്കുമ്പോൾ, परंतु हमारा वो शारीरिक आनंद एक ऐसा आनंद में नहीं बनना होना चाहिए कि मुझे प्रभु के साथ कोई रिश्ता है ही नहीं और मैं संसार के लोगों के जैसा उस संसार के बाद में आनंद कर रहा हूँ। നമ്മളെ മുടിയനായ പുത്രന്റെ കാര്യം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग उड़ाऊ पुत्र का हम लोग उस घटना को हम देखते हैं, कहानी को, मतलब उस दृष्टांत को हम देखते हैं। അത് ഇളയ മകൻ വീട്ടിൽ വന്നപ്പോൾ വളരെ സന്തോഷം. जब छोटा भाई छोटा बेटा जब वापस घर पे लौट कर आया तो पिता को बहुत आनंद है, അപ്പനും മോനും സന്തോഷിക്കുക, और पिता और बेटा दोनों क्या कर रहे हैं? आनंद मना रहे हैं, വീട്ടിലുള്ളവർക്കെല്ലാം സന്തോഷം. और घर वाले बाकी नौकर लोग को भी सब आनंद है। എന്നാൽ മൂത്ത പുത്രൻ വീട്ടിലേക്ക് വരുമ്പോൾ, परंतु बड़ा बेटा जब वो काम करके वापस आ रहा था, എന്റെ ഇളയ സഹോദരൻ നിമിത്തമാണ് ഈ സന്തോഷിക്കായിട്ട് പുള്ളിക്ക് ദുഃഖമായി. तो मेरा छोटा भाई वापस आया है तो मतलब, और घर में इतना बड़ा आनंद हो रहा है, मतलब घर का आनंद, ये पैसा बर्बाद करने वाला बेटे के वजह से घर पे आनंद मना रहा करके जब बड़ा बेटा भाई को देखा तो वो उसको गुस्सा आया, बुरा लगा। അതെന്താ പറഞ്ഞത്? वो क्या कहता है? എന്റെ കൂട്ടുകാരുമായിട്ട് സന്തോഷിക്കാൻ ഒരാടിനെ എന്റെ അപ്പൻ ഇതുവരെ തന്നെ. ये पिताजी आप कितना कठोर है आप। मेरा मित्रों के साथ, मेरा दोस्तों के साथ मुझे उत्सव मनाने के लिए एक भी बकरा आपने दिया नहीं। ഇത് ഒരു പ്രാകൃത മനുഷ്യന്റെ സ്വഭാവമാണ്. ये एक शारीरिक मनुष्य का स्वभाव है प्रियो। നാം ദൈവത്താൽ വിളിക്കപ്പെട്ടവരെങ്കിൽ हम लोग प्रभु की ओर से अगर हम बुलाए गए हैं तो ഭവനത്തിലെ സന്തോഷം, भवन का आनंद, അപ്പനും മക്കളും ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കണം. मतलब क्या है कि पिता और बेटा एक परिवार होकर जो आनंद कर रहा है वही भवन का आनंद है, वही मंडली का आनंद है। അവിടെ കർത്താവ് പഴയ നിയമത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, पुराने नियम में प्रभु कहता है, നിനക്ക് യഹോവയ്ക്ക് എന്തെങ്കിലും യാഗങ്ങൾ നീ അർപ്പിക്കുന്നെങ്കിൽ സ്വമേധയാഗങ്ങൾ കൊണ്ടുവരും, നിനക്ക് തോന്നിയ സ്ഥലത്ത് ചെയ്യരുത്, നിന്റെ അപ്പനും മക്കളും കുഞ്ഞുങ്ങളും എല്ലാം ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കാൻ എന്റെ മുമ്പിൽ കൊണ്ടുവരണം. इसके लिए वहां पर पुराने नियम में इस रीति से वचन में हम पढ़ते हैं कि देखते हैं कि तुम लोग जब बलि करते आते समय में, और तुम लोग को खुद से अगर बोध दिया हुआ कि तुमने कुछ गलती किया है, इसलिए तुम लोग को अगर बलि करना है तो तुम अपना मर्जी के जगह पर मर्जी के समय लेकर किधर भी जाकर तुम बलि नहीं करना। मैंने तुमको जो जगह दिया है उस जगह पर तुम्हारा परिवार, तुम्हारा बच्चे और तुम्हारे आने वाले संतान सब लोग साथ में मिलकर आनंद कर सके, इसलिए ऐसे जगह पर आना जहां पर मैंने जहां पर तुमको बताया बलि करने के लिए। ഇവിടുത്തെ അർത്ഥം എന്താണെന്ന് അറിയാമോ? यहाँ पर का अर्थ क्या है? തന്റെ പുത്രൻ പോർ ഔട്ട് ചെയ്ത ലൈഫ്, അതാണ് നമ്മുടെ വിഷയം. അങ്ങനെ ആ ഏകൻ മുഖാന്തരം ആ ജീവനെ പകർന്നുവെങ്കിൽ അത് വിശ്വസിക്കുന്ന വ്യക്തിയിലേക്ക് ഹോളി സ്പിരിറ്റിനെയും പകരുകയാണ്. मैं तो वाक्य 6 में अभी तीतुस में हमने पढ़ा कि उसके द्वारा प्रभु यीशु मसीह ने बहुतायत से अपना उस प्रेम को उसने उंडेला। तो मतलब वो कलवरी क्रूस में प्रभु ने जब अपना प्राण को उंडेल कर वो बलि के रूप में जब अर्पण किया, ये जब जो कोई विश्वास करता है उन लोगों के ऊपर पिता परमेश्वर क्या करेगा? पवित्र आत्मा को उंडेलेगा। എന്തിന്? നമ്മളെ റോമലേഖനം 5:5 എന്താണ്? റോമ 5:5 സ്നേഹം നമ്മളിൽ പകർന്നു
പകർന്ന pour out കണ്ടോ? കാര്യം എന്താണ്? യേശു ജീവനെ പകർന്നതിന്റെ ബേസിലാണ് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്. സ്നേഹം മാത്രമല്ല, ആത്മാവ് വരുമ്പോൾ എന്തൊക്കെയാണ്? ആത്മാവിന്റെ എല്ലാ ഫലങ്ങളും നിറയും. पढ़ना 5 पढ़े। और आशा से लज्जा नहीं होती, हाँ। क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है, हाँ। उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हाँ। हमारे मन में डाला गया देखो है। डाला गया मतलब उंडेला गया है, मतलब ये प्रेम उंडेला गया पवित्र आत्मा के द्वारा। जब हमें यीशु मसीह का क्रूस के उस कार्य पर विश्वास करके जब हमें आत्मा मिलता है, उस आत्मा में जब प्रेम उंडेला जाता है, मतलब कि सिर्फ प्रेम नहीं लेकिन आत्मा का फल का सभी बात है उसमें हमारे अंदर उंडेला गया है। उसके अंदर आनंद भी उंडेला गया है। നമുക്ക് എന്താ ആത്മാവിന് സന്തോഷമില്ലാത്തത്? हमको क्यों आत्मा में आनंद नहीं है? യേശു തന്റെ ജീവനെ यीशु ने अपना जीवन को തന്റെ ആടുകൾക്ക് വേണ്ടി अपना भेड़ों के लिए, സന്തോഷത്തോടെ തന്നു എന്ന് വിശ്വസിക്കുന്നില്ല. यीशु ने अपना जान अपना भेड़ों को देते समय में आनंद से दिया है करके ये हम विश्वास नहीं करते, इसलिए आत्मा में आनंद नहीं है। നമ്മളത് ഹൃദയം തുറക്കുമ്പോൾ तो इसलिए हमें अपना दिल खोलना है। അതേ ആത്മാവ് जिस आत्मा ने യേശുവിന്റെ ജീവനെ പകർന്നതുപോലെ, जिस रीति से यीशु का जीवन को हमारे अंदर उंडेला था, ആ ജീവനിൽ പാപക്ഷമ തന്നതുപോലെ, उस जीवन में पाप का क्षमा है, പുത്രത്വം കിട്ടിയതുപോലെ हमें पुत्रत्व है। പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ നമ്മളിൽ പകരുകയാണ്. उस लेपालक का आत्मा को हमारे अंदर उंडेला गया है, हमारे अंदर डाला गया है। അത് പാനീയാഗമാണെന്ന് പറഞ്ഞാൽ ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മളിലേക്ക് pour out ചെയ്യുകയാണ്. वो एक अर्क बलि के समान, मतलब हमारे अंदर उंडेल का डाला गया है, एक बर्तन से दूसरा बर्तन में डाला है। അവിടെ ഏതാണ്? മന്ദിരത്തിലാണ് കർത്താവ് രക്തം ഒഴിച്ചത്. മറ്റേ pour out ചെയ്ത് നമ്മൾ പാനീയാഗം നമ്മൾ കണ്ടല്ലോ. हम लोग जब उस अर्क बलि के विषय में हम देखते हैं कि वो पवित्र स्थान में ही बहाना है करके हमने देखा था, എന്നാൽ ഹോളി സ്പിരിറ്റ് तो वो मंदिर में था। लेकिन नए नियम में पवित्र आत्मा ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമാകുന്ന സഭയിലേക്ക് प्रभु का जो मंदिर, जो मंडली है, जो प्रभु का मंदिर है, അവന്റെ ആത്മാവിനെ pour out ചെയ്യുകയാണ്. उन्हीं का आत्मा को हमारे अंदर उंडेला गया। അതിന് നമ്മുടെ നിറവതാണ് മനസ്സ് പുതുകുന്തോറും സന്തോഷമാവിക്കുക. तो वो व्यक्ति के अंदर क्या होगा? जैसा जैसा आत्मा उंडेलने की वजह से क्या हो गया? उसका मन का नयापन उसके अंदर हो रहा है। उस नयापन जितना जितना वो नया होते जा रहा है, मन फिर कर वो नया हो रहा है, उतना आत्मा में आनंद मिल रहा है। Praise the Lord. आमेन। പ്രിയമുള്ളവരെ, ഇത് നമ്മൾ കാര്യമായിട്ടൊന്ന് എടുക്കണം. इसलिए प्रियो ये बहुत गंभीर रीति से हमें लेना है। വേദപുസ്തകത്തിൽ ആദ്യമായിട്ട് ഇത് പാനീയയാഗം ഒഴിച്ചത് യാക്കോബാണ്. याकूब का हम लोग ये पूरा बाइबल में सबसे पहला व्यक्ति जिसने ये अर्क बलि जिसने किया था वो याकूब था। യാക്കോബിന്റെ പുസ്തകം 35 അധ്യായം അതിലെ 13-14 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, उत्पत्ति का पुस्तक उसका 35 का याकूब ജെനസിസ് उत्पत्ति का पुस्तक 35 का हाँ। उसका 13-14 जब हम पढ़ते हैं, അവിടെ വായിക്കുമ്പോൾ जहाँ उसने याकूब से बातें की, उसके पास से ऊपर चढ़ गया और जिस स्थान में परमेश्वर ने याकूब से बातें की, वहाँ याकूब ने पत्थर का एक खंभा खड़ा किया हाँ। और उस पर अर्थ देकर केश डाल दिया। अर्क डालकर എന്ത് ചെയ്തു? क्या किया? ഒരു പാനീയയാഗം ഒഴിച്ചു. एक अर्क डालकर उसमें तेल डाला। അതിന് 9 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, 9 से जब हम पढ़ते हैं, പതിനാറാമിൽ വന്നതിന് ശേഷം वो पद्दन आराम से वो जब वो वापस आ रहा था, ദൈവം അവന് പ്രത്യക്ഷനായി, परमेश्वर वहां पर प्रकट हुआ, അവനുമായിട്ട് ഉടമ്പടി ചെയ്യുന്നു, उसके साथ वाचा बांधा, അവന്റെ പേര് മാറ്റി, उसका नाम बदला അവനെ ഇസ്രായേലിൽ പ്രഭുവാക്കി, और उसको इजराइल का प्रभु बनाया। നിന്നെ ഒരു പ്രത്യേക ഗോത്രമാക്കുമെന്ന് പറഞ്ഞു. प्रभु ने बोला कि आज से मैं तुझे एक खास गोत्र बनाऊंगा। ഇതെല്ലാം ദൈവം സന്തോഷത്തോടെ ചെയ്തു എന്ന് കണ്ടിട്ട് ये सब परमेश्वर ने मेरे लिए किया है, मुझ जैसा व्यक्ति के ऊपर प्रभु ने किया, और प्रभु एकदम खुशी खुशी यहोवा परमेश्वर मेरे ऊपर ऐसा मेहरबानी किया करके वो खुशी से जब वो आनंद, प्रभु का आनंद को जब उसने स्पर्श किया, അവനൊരു കല്ലെടുത്ത് നാട്ടി, उसने एक पत्थर रखा എന്നിട്ട് അവന്റെ ജീവനെ പകരുന്നതിന് തുല്യമായിട്ട് और उसका जीवन जिस रीति से उंडेल कर बहाया जा सके उसी के समान उसने क्या किया? एक अर्क बलि उंडेला। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं യാക്കോബ് ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം കണ്ടിട്ട് അവനെ തന്നെ അവന് ദൈവത്തിന് കൊടുത്തു. तो याकूब ने जब परमेश्वर का इतना बड़ा आशीष जब उसने वो पाया और वो परमेश्वर खुशी से दिया है करके जब देखा तो क्या किया? उसने अपना जिंदगी को ही, अपना जीवन को ही परमेश्वर की ओर सौंप दिया। പാനീയാഗത്തിന്റെ അർത്ഥമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. हम लोग अर्क बलि के विषय का बातों को हम देख रहे അത് हैं। സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുന്നതിനെയാണ് ഇത് കാണിക്കുന്നത്. तो मतलब अर्क बलि जब कोई करता है वो क्यों कर रहा है? क्योंकि वो इतना आनंद हो गया, इतना खुशी हो गया कि वो सब कुछ खाली करने तैयार है, उतना आनंद भर गया, तभी वो अर्क करता है। എന്നാൽ കർത്താവ് സകല വേദന സഹിച്ചുകൊണ്ട് लेकिन प्रभु ने सभी प्रकार का दर्द को सहते हुए നമ്മൾ സന്തോഷം അനുഭവിക്കാൻ ताकि हम लोग आनंदित हो सके, അവൻ സന്തോഷത്തോടെ ചെയ്തു. उन्होंने आनंद से अर्क बलि बहाया। Praise the Lord. പ്രിയമുള്ളവരെ,
इसलिए प्रियो कितना बड़ा कार्य है प्रभु ने किया है। നമ്മള് പൗലോസ് ഈ കാര്യം പറയുമ്പോൾ पौलुस इस विषय में कहता है, നമ്മൾ ഫിലിപ്പിലെ ലേഖനം 2:17 വായിക്കുമ്പോൾ फिलिपियों का पुस्तक 2:17, ഈ പാനീയാഗത്തിന്റെ അർത്ഥം അവിടെ നമ്മൾ ഒന്നുകൂടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. वहां पर भी इस अर्क के विषय में अर्थ वहां पर देखते हैं। फिलिपियो 2:17, यदि मुझे तुम्हारे विश्वास की बलिदान और सेवा के साथ अपना लहू भी बहाना पड़े। ഓക്കെ അവിടെ നമ്മുടെ മലയാളത്തിലും ഹിന്ദിയിലുമുള്ള പരിഭാഷയില് രക്തം ഒഴിക്കുന്നു എന്നുള്ളതില്ല. അത് ഒറിജിനൽ പരിഭാഷയിലില്ല. मराठी में पढ़ना, ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ്, പാനീയയാഗമായി തീരുകയാണ് എന്റെ പ്രാണൻ. पढ़ना तुमच्या विश्वासाच्या यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतःला अर्पण केला. हाँ देखो, और हिंदी में आया है, वहां पर लहू बहाने का विषय वहां पर है ही नहीं प्रियो। वहां पर पौलुस क्या कर रहे हैं, उसके जीवन में खुशी आकर वो स्वतः का अपना स्वतःला ही बहा दो, अपने आप को अपने आप को वो अर्पण कर। वहां पर लहू बहाने का विषय है ही नहीं। वो परिभाषा में वो गलत आया है। वो पौलुस क्या कर रहा है, अपने आप को ये एक अर्क बलि के रूप में वो अर्पण कर रहा है, लहू नहीं बहा रहा वहां पर। അവിടെ മലയാളത്തിലും രക്തമൊന്നുണ്ട്, പക്ഷെ അത് ശരിയല്ല. मलयालम में भी ऐसा लहू बहाया करके आया है। इंग्लिश में Yes, and if I am being poured out as a drink offering. एज अ ड्रिंक ऑफरिंग, मैं यदि भी मैं एक अर्क बलि के रूप में मैं बहाया जा रहा हूँ, എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? സന്തോഷത്തോടെ. मतलब क्या? और वो पौलुस वो कब करेगा? अर्क कौन कभी खुशी करता है? जब किसी के जीवन में बहुत बड़ा खुशी आता है तो तब वो करता है। तो पौलुस वहां पर इतना खुश होकर वो क्या कर रहा है, अपने आप को एक अर्क रीति से बलि कर रहा है। Praise the Lord. मैं കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? കർത്താവ് അവന്റെ കഷ്ടതയിൽ സന്തോഷത്തോടെ കൊടുത്തത് അവൻ കണ്ടു. क्योंकि पौलुस ने देखा कि यीशु मसीह कष्ट देते समय में आनंद से वो मेरे लिए कष्ट सहकर अपना जान दे रहा है करके ये बात पौलुस ने देखा। അതാണ് പൗലോസ് കാരാഗ്രഹത്തിൽ കിടന്നപ്പോഴും പാട്ടുപാടി സന്തോഷിച്ചു. इसलिए पौलुस हमेशा जब वो भले ही बंदीगृह में था, जेल में था, तभी भी वो क्या कर रहा है, आनंद से गीत गा रहा है। അവൻ ഫിലിപ്പിയ ലേഖനം കാരാഗ്രഹമാണ്. हम लोग जानते हैं फिलिपियों का पुस्तक जेल में लिखा हुआ कहते हैं। അതിനകത്ത് എപ്പോഴും പറയും, 4-ാം അധ്യായത്തിൽ പറയും, സന്തോഷിപ്പീൻ സന്തോഷിപ്പീൻ. इसलिए फिलिपियो 4 में हम वहां पर पढ़ते हैं, आनंद करो। मैं फिर से कहता हूँ, तुम मसीह में आनंद करो। കാരണം അവനിലുള്ള മസീ ജീവൻ എന്തായിരുന്നു? क्योंकि उसके अंदर जो मसीह जीवन जो आया था वो किस रीति से था? കർത്താവ് സകല കഷ്ടതയോടും प्रभु सब प्रकार के कष्ट के बीच में പൗലോസിന് വേണ്ടി पौलुस के लिए സന്തോഷത്തോടെ പകർന്നു. आनंद के साथ अर्क हुआ। അത് ആത്മാവിൽ അവന് സന്തോഷമായി. वो आत्मा में पौलुस को खुशी मिला। എത്ര വ്യത്യസ്തനായ ക്രിസ്ത്യാനിയാണ് പൗലോസ്. तो देखो, इस रीति से समझना बोलो तो मतलब पौलुस सभी मसीह लोगों से कितना अलग है। वो പാനീയാഗം एक अर्क रीति से बहाया गया। നമ്മുടെ ജീവനെ, हमारा जीवन ഈ को വിധമായ അനുഗ്രഹങ്ങളെല്ലാം ദൈവം എനിക്ക് തന്നു എന്ന് കണ്ടിട്ട് प्रभु ने अपना जीवन एक आशीष के रूप में मेरे अंदर उंडेला है करके ये बात जब हम देखते समय में നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ हम अपने शरीरों को ജീവനുള്ള ദേഹിയായി യാഗമായി एक जीवित बलि के रूप में, रोमियो 12:1 में जीवित बलि के रूप में हम अर्पण करते हैं। എങ്ങനെ ചെയ്യണം? कैसा करना है? ദുഃഖത്തോടോ दुखी से करना है क्या? ക്ഷീണത്തോടോ? एकदम थक्के करना है क्या? आलस होकर? आनंद से। Praise the Lord. Amen. ഇതാണ് ആരാധനയിലെ, ഇതാണ് കർത്താവിന്റെ സന്തോഷം. यही है सच्चा आराधना प्रियो, यही है प्रभु में आनंदित होकर करने वाला कार्य। അത് ക്രിസ്ത്യാനി വിശ്വാസികൾക്ക്, ശരിയായ വിശ്വാസിക്ക് മാത്രമുള്ള ഒരു ലക്ഷണമാണ്. और ये सिर्फ ये लक्षण, ये गुण जो सब चीजें आनंद से करना, खुशी से करना, एक सच्चा नया जन्म पाया हुआ विश्वासी को ही करने होगा। കർത്താവ് ചെയ്ത ആ ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ്, प्रभु ने जो अर्क बहाया, തല ചായ്ച്ച് उन्होंने अपना सर झुकाकर തന്റെ പ്രാണനെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തു. उसने अपना प्राण को और आत्मा को समर्पण किया और आत्मा को पिता के पास सौंपा। വെള്ളം പോലെ ഒഴുകി കളഞ്ഞു. तो क्या हो गया? पानी के जैसा बहा, സങ്കടത്തോടെയല്ല, दुखी से नहीं, रोते नहीं, സന്തോഷത്തോടെ. आनंद से। അവന്റെ മക്കളാണ് നമ്മൾ, उनके बच्चे हैं हम, അവന്റെ ശിഷ്യന്മാരാണ് നമ്മൾ, उनके चेले हैं हम, അവന്റെ സാക്ഷ്യമുള്ളവരാണ് നമ്മൾ. उनके गवाह हैं हम। ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് സഭ. कितना श्रेष्ठ है मंडली प्रियो। ഒരു വലിയ നമ്മളിൽ ആത്മാവിന്റെ ആ ആനന്ദം കൊണ്ട് എത്തുമ്പോൾ इसलिए ये आनंद, जब आत्मा का आनंद जब हमारे अंदर पहुंचता है, ചെയ്യുന്നതെല്ലാം സ്നേഹത്തിൽ ചെയ്യണം. തീർച്ചയായും അങ്ങനെ തന്നെയാണ്. ये तो सच है, हम जो भी कुछ करना है प्रेम से करना, वो प्रेम तो है, लेकिन उसके अंदर जो हमारे अंदर जो भावना जो भरकर आता है वो आनंद होना चाहिए। കാരണം നമ്മള് ക്രിസ്തു ശിഷ്യന്മാരാണ്, അതേ ജീവനാണ് ക്രിസ്തുവിന്, അതേ ജീവൻ. क्योंकि हम मसीह के हम चेले हैं, मतलब क्या, मसीह जैसा आनंद से किया वही खुशी और आनंद हम भी करने वाले आने वाले लोग हैं, हम आगे के लोग हैं। അപ്പോഴാണ് നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം 3:14 गलती 3:14 में हम पढ़ते हैं। നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം അതിന്റെ यह इसलिए हुआ कि अब्राहम क्या की मसीह यीशु में अन्य जातियों तक पहुंचे और हम विश्वास के द्वारा उस आत्मा को प्राप्त करें जिसकी ഓക്കെ ആ
ആ അബ്രഹാമിനുള്ള വാഗ്ദത്തം ക്രിസ്തു യേശുവിൽ ജാതികൾ കിട്ടേണ്ടതിന് ആത്മാവെന്ന വാഗ്ദത്ത വിഷയം വിശ്വാസത്താൽ നാം പ്രാപിച്ചവരാണ്. तो हम लोग कौन है? जैसा अब्राहम को जो आशीष मिला था, हम जो जाति है यीशु मसीह के द्वारा जैसा अब्राहम को मिला, हम विश्वास करने के द्वारा हमें भी आत्मा का वाचा हमको मिला. എന്നാൽ നമ്മള് ഈ ആത്മാവ് നമ്മൾ കിട്ടിയപ്പോൾ ഈ ആത്മാവിനാൽ നമ്മൾ പുതുക്കം പ്രാപിച്ചുകൊണ്ട്, ഈ പുതുക്കം എന്ന് പറഞ്ഞാൽ എപ്പോഴും സന്തോഷിക്കുന്ന അനുഭവത്തെയാണ് പുതുക്കം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. परंतु अगर हमको आत्मा एक बार मिल जाने के बाद एक आत्मा का जो पवित्र आत्मा का जो सबसे बड़ा सेवा जो हमारे अंदर होना है, बार बार होते रहना है, वो है नयाकरण. आत्मा में हमेशा नया होते रहना, हमारा मन हमेशा नया होता रहने का वो सेवा का लाभ हमें उठाना जरूरी है. क्योंकि जैसा जैसा हम लोग नया का वो उस आनंद नया नया होते रहेंगे, उतना खुशी और आनंद हमारे अंदर बढ़ेगा. നമ്മൾ റോമലേഖനം 6:4 വായിക്കുമ്പോൾ रोमियो 6:4 में हम पढ़ते हैं, ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോട് ഏകീഭവിക്കുന്നവര് जो कोई प्रभु के उस मृत्यु में एक होते हैं, ജീവന്റെ പുതുക്കത്തിൽ നടക്കേണ്ടത്. ജീവന്റെ പുതുക്കം ताकि वो लोग जीवन का नयापन में चल सके. എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? उसका मतलब क्या है? പണ്ട് നിരാശയായിരുന്നു, पहला तो निराशा में थे, പണ്ട് ദുഃഖമായിരുന്നു, पहला तो हमेशा दुखी था, ഒരു സന്തോഷവും ഇല്ല. कोई आनंद नहीं था. എന്നാൽ ഇപ്പോൾ എങ്ങനെയാണ്? परंतु अभी कैसा है? जीवन का आनंद का अनुभव है. അതേ കാര്യം ജീവന്റെ അനുഭവം എന്ന് പറയുമ്പോൾ അത് ആത്മാവിന്റെ അനുഭവമാണെന്ന് നമ്മൾ റോമലേഖനം അതിന്റെ 7:6 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ കാണാം. ये जो जीवन का नयापन करके जो अभी हम लोग रोमियो 6 में पढ़ा, वही हम लोग रोमियो का 7 का 6 में पढ़ते समय में वो आत्मा का नया वह करके हम पढ़ते हैं. അക്ഷരത്തിന്റെ പഴക്കത്തിലല്ല, पढ़ना 6 पढ़े. वरन आत्मा की नई रीति पर हाँ, आत्मा की नई रीति, जो जीवन का जो नया रीति है वो आत्मा का रीति है. तो अक्षर का बातों में नहीं, लेकिन आत्मा का नयापन में हम चल रहे हैं. ആത്മാവിൽ നടക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? आत्मा में चलना मतलब क्या है प्रियो? എന്താണ് ആത്മാവിൽ നടക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ? आत्मा में चलना मतलब क्या? സന്തോഷത്തിൽ നടക്കുക. मतलब आनंद, आनंद होना, मतलब आनंद से वो है सब बातें, फिर उसके अंदर खुशी है, കഷ്ടങ്ങളുണ്ട്, कष्ट है, പ്രയാസങ്ങളുണ്ട്, तकलीफ है, മറ്റുള്ള ബുദ്ധിമുട്ടെല്ലാം ഉണ്ട്. और सब प्रकार का प्रयास और तकलीफ का वेदना है. പക്ഷെ അവര് ക്രിസ്ത്യാനികള് അല്ലെങ്കിൽ ശരിയായ വിശ്വാസി അതിനെ കവിയുന്ന ഒരു സന്തോഷം. परंतु जो नया जन्म पाया हुआ सच्चा विश्वासी क्या है? ये नाना प्रकार के कष्टों के बीच से भी ऐसा कुचलते समय में उससे भी बड़ा आनंद से वो चल रहा है. നിങ്ങൾക്ക് ലോകത്തെ കഷ്ടമുണ്ട്, प्रभु कहते हैं कि ये सच है, तुमको संसार में कष्ट होगा, എന്നാൽ നിങ്ങൾ ഭാരപ്പെടേണ്ട. परंतु तुम लोग घबराना नहीं, ഞാൻ ലോകത്തെ ജയിച്ചിരിക്കുന്നു. क्योंकि मैं संसार को जय पाया हूँ. എങ്ങനെയാണ് ലോകത്തെ ജയിച്ചത്? कैसा प्रभु संसार पे जय पाया? കർത്താവിന്റെ സ്ഥാനത്ത് വേറെ ആരെങ്കിലും ആണെങ്കിൽ ദുഃഖമേ ഉള്ളൂ. प्रभु के स्थान में अगर कोई और व्यक्ति अगर प्रभु जैसा कार्य करने जाता तो वो व्यक्ति दुखी होकर निराश होकर ही सब काम करता था. എന്നാൽ നമുക്ക് ലഭിക്കേണ്ട സന്തോഷം ഓർത്ത് लेकिन हमको मिलने वाला आनंद को देखकर ക്രൂശിൽ അവൻ എന്ത് ചെയ്തു? क्रूस में उन्होंने क्या किया? ക്രൂശിൽ അപമാനം അലക്ഷ്യമാക്കി. सब प्रकार का अपमान को उसने लक्षण नहीं दिया. ഇതാണ് നമ്മളിലേക്ക് ആത്മാവ് ധാരാളമായിട്ട് ഒഴുകിയെത്തുന്നത്. इसके वजह से आत्मा बहुतायत से हमारे अंदर उंडेला हुआ है, वो बहने का वो सामर्थ हमको अनुभव करने मिलेगा. ഇങ്ങനെ നമ്മൾ ആത്മാവിൽ ജീവിക്കുമ്പോൾ इस रीति से जब हम आत्मा में जीते हैं, എത്ര കഷ്ടത ഉണ്ടെങ്കിലും कितना भी कष्ट क्यों ना आए, മരണസമയത്ത് ഒരു കാര്യമുണ്ട്. मृत्यु का समय में एक बात होगा. യേശു എങ്ങനെ മരിച്ചു? यीशु मसीह कैसा मरा? തന്റെ പ്രാണനെ അവൻ സന്തോഷത്തോടെ കൊടുത്തതുകൊണ്ട് वो- തന്റെ ആത്മാവിനെ പിതാവിന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിച്ചു. वो अपना प्राण को जब अर्क बलि के रूप में जब वो अपने आप को बहाते समय में जो सबसे बड़ा खुशी का अनुभव है, उसने अपना प्राण को बहाया तो क्या हो गया? आत्मा पिता के पास सौंपा गया. അതാണ് ആദ്യത്തെ രക്തസാക്ഷി നമ്മൾ സ്തേഫാനോസ് എങ്ങനെയാണ് മരിച്ചത്? स्टेफानोस जब कैसा कैसा शहीद हुआ, वो ഏറ് കൊള്ളുകയാണ്. उसको पत्थरवार उसके ऊपर आ रहा है, പക്ഷെങ്കിൽ അവനെന്തുണ്ട്? परंतु वो तभी कैसा अवस्था में है? ഭയങ്കര സന്തോഷം. बहुत बड़ा आनंद में. അവൻ കാണുകയാണ് और उसने क्या देखा? स्वर्ग खुला हुआ देखा, പിതാവിന്റെ മഹത്വം. पिता परमेश्वर का महिमा, വലത്തുഭാഗത്ത് ക്രിസ്തു നിൽക്കുന്നു, और उसके दाहिने और यीशु मसीह खड़ा है, തന്റെ കരവ് നീട്ടി നിൽക്കുന്നു. अपना हाथ फैलाकर स्टेफानोस का स्वागत कर रहा है. അവൻ എന്ത് ചെയ്തു? സ്തേഫാനോസ് എന്ത് ചെയ്തു? स्टेफानोस ने क्या कहा? ക്രിസ്തുവിനെ പോലെ जिस तरह मसीह का स्वभाव था, തന്റെ ആത്മാവിനെ കർത്താവ് കൈ കൊടുത്തു. उसने अपना आत्मा को प्रभु की ओर सौंप दिया. അവൻ ഈ ഏറ് കൊണ്ടപ്പോഴും जब वो पत्थरवार उसके ऊपर हो रहा था, തന്റെ പ്രാണനെ अपना प्राण को ദൈവത്തിനായി അവർ പാനീയാഗമാക്കിയായിരുന്നു. उसने क्या किया? अपना प्राण को परमेश्वर के लिए एक अर्क बलि के रीति से उंडेला गया. തന്റെ ജീവനെ പാനീയാഗമായി അർപ്പിക്കുന്ന വിശ്വാസി മരിക്കുമ്പോൾ എത്ര സ്പഷ്ടമായിട്ട് അവന്റെ ആത്മാവിനെ കർത്താവ് സ്വീകരിക്കുന്ന അറിയാമോ? प्रियो, जो विश्वासी अपना प्राण को जिंदगी भर एक अर्क बलि के रूप में वो सौंपते रहता है और अर्पण करते रहेगा और उसका जीवन उस अर्क बलि में बहते रहता है, कितना स्पष्ट रहेगा उसका मृत्यु के समय में उसका आत्मा का स्वागत करने के लिए प्रभु वहां पर रहेगा. പൗലോസ് ജീവിച്ചിരുന്നപ്പോഴല്ല, पौलुस जब जीता, विश्वासी होकर जब जी रहा था, हर पल
തന്റെ പ്രാണനെ उसने अपना प्राण को അവർ ഒരു പാനീയാഗമായി एक അർപ്പിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നു. अर्क बलि के रीति से बहाते गया हो। മരിക്കാൻ നേരം അതിനാണ് 2 തീമോത്തിയോസ് അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ दूसरा तिमोथी 4:6 में मृत्यु का पल में भी वो यही कहता है, യേശു മരിച്ചതുപോലെ जिस रीति से यीशु मरा അവന്റെ ആത്മാവിനെ ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിക്കത്തക്കവണ്ണമുള്ള നല്ലൊരു സന്ദർഭം അവനുണ്ടായി. उसको भी यीशु मसीह ने जिस रीति से क्रूस पे अपने आप को समर्पण करके अपना आत्मा को सौंपा, उसी रीति से ऐसा परिस्थिति पौलुस का जीवन में भी आया। അവനെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ दूसरा तिमोथी 4:6 क्योंकि अब मैं अर्थ के समान उड़े जाता अर्क के समान उंडेला जाता हो, ഞാനോ ഇപ്പോൾ തന്നെ എന്തായിത്തീരുന്നു? परंतु मैं अभी ही मैं क्या कर रहा हूँ, ഡ്രിങ്ക് ഓഫറിംഗ്. एक अर्क बलि के रूप में बहाया जा रहा हूँ। എന്റെ മരണം क्योंकि मेरा मृत्यु, അത് നമുക്കറിയാം പൗലോസിന്റെ മരണം എങ്ങനെയാണ്. जानते हैं पौलुस कैसा मरा। നീറോ ചക്രവർത്തി വെട്ടിക്കൊല്ലുകയായിരുന്നു. नीरो चक्रवर्ती ने उसको सर गला काट कर उसको मार दिया, പക്ഷെ പൗലോസിന് അത് ദുഃഖമല്ല. परंतु वो बात है पौलुस के लिए दुखी नहीं था। അവൻ സന്തോഷത്തോടെ उसने आनंद से अपना सर दिया, തന്റെ ആത്മാവിനെ उसने अपना आत्मा को കർത്താവിൻ കയ്യിലേക്ക് प्रभु के हाथ में सौंप दिया। താൻ അത് കരുതിയിരിക്കുകയായിരുന്നു. और वो बात को उस दिन आने के लिए वो संभाले रखा था अपने आप को। അതിനുവേണ്ടി അവനങ്ങ് തയ്യാറായിരിക്കുകയാണ്. वो दिन आने के लिए, गला कटने का दिन के लिए वो तैयार था। ഞാനോ ഇപ്പോൾ തന്നെ मैं तो अभी अपने आप को പാനീയാഗമായി अर्क बलि के रीति से ഒഴിക്കപ്പെടുന്നു. बहाया जा रहा हूँ। നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു हमने पहला पढ़ा അവന്റെ ശുശ്രൂഷ പാനീയാഗമായിരുന്നു. उसका पूरा सेवा क्या था, एक अर्क बलि में बहाया गया था। ഇപ്പോൾ പ്രാണനെ വിടാൻ പോവുകയാണ്. अभी देखो वो मरने जा रहा है। തന്റെ ആത്മാവിനെ ആരുടെ കയ്യിൽ ഏൽപ്പിച്ചു? उसने अपना आत्मा को किसके हाथ में सौंप दिया। Praise the Lord. मैं പ്രിയമുള്ളവരെ, इसलिए प्रियो ഒരു ഭക്തന്റെ മരണം യഹോവയ്ക്ക് വിലയേറിയതാകുന്നത് എങ്ങനെയാണ്? इसलिए प्रियो भक्तों का मृत्यु परमेश्वर की नजर में कितना मूल्यवान है। मैं നമ്മളെ ബിലയാമം പറഞ്ഞു ഒരു ഭക്തൻ മരിക്കുന്നത് പോലെ എനിക്കും മരിക്കും. बलैन ने भी बोला कि जैसे एक सच्चा भक्त मरता है वैसा मैं मरना चाहता हूँ, ഇങ്ങനെ മോഹം കൊണ്ട് നടന്നാ മതിയോ? परंतु ऐसा मोह रख के काफी है क्या। ആ. കർത്താവിന്റെ ഭക്തന്മാർക്ക് प्रभु के अपने जो सच्चे भक्त है, भक्त- लोगों का, संत लोगों का मृत्यु जो है, യഹോവയ്ക്ക് വിലയേറുത്. तो पवित्र लोगों का मृत्यु यहोवा के लिए बहुत ही प्रिय, अति प्रिय है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है, തങ്ങൾ ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ क्योंकि वो लोग जब जिंदा थे തങ്ങളുടെ പ്രാണനെ उन लोगों ने अपना प्राण को വളരെ സന്തോഷത്തോടെ बहुत കൊടുത്തിരുന്നു. बहुत ही आनंद से वो लोग बहाते जा रहे थे। ഓ, praise the Lord. मैं ഈ ഒരു യാഗം ഇതാണ് കർത്താവ് തലചായ്ച്ച് തന്റെ തിരുവഴുത്ത് നിവൃത്തിയാകത്തക്കവണ്ണം അവൻ കുളിച്ച വീഞ്ഞ് കുടിച്ചു. ये वचन को पूर्तिकरण के लिए और ये बलि का पूर्तिकरण के लिए था। यूहन्ना 19 में हमने पढ़ा कि प्रभु के पास जब वो सिरका आया तो उसने सिरका पीकर सर झुकाकर अपने आप को उसने पिता परमेश्वर को सौंप दिया। अभी उस समय में अर्क बलि का बात को प्रभु पूरा कर रहा था। നാം കർത്താവിന് വേണ്ടി हम प्रभु के लिए ഏതൊരു കാര്യമാണെങ്കിലും कोई भी परिस्थिति क्यों ना हो, ഒരു മാറ്റി വിരിക്കുന്നതാണെങ്കിലും सोचो कि हम चादर बिछा रहे हैं, ഒരു കസേര ഇടുന്നതാണെങ്കിലും सोचो कि हम लोग कुर्सी रख रहे हैं, അത് കർത്താവിന് വേണ്ടി वो हम लोग कैसा करना है, प्रभु के लिए करना है, आनंद से करना है। അങ്ങനെയാണെങ്കിൽ अगर ऐसा है तो നമ്മളൊരു പാനീയാഗമായി ഒഴിക്കപ്പെടും. मतलब वो सेवा मैं कैसा कर रहा हूँ, एक अर्क बलि अपने आप को बहाते हुए, मतलब सबसे ज्यादा खुशी मिला, ऐसा सेवा कर रहे हो പിറുവിറുപ്പ് കൂടാതെ बिना कुड़कुड़ाए। നമ്മളെ ആരോടും മറ്റുള്ളവരുടെ മുമ്പിൽ ചാടിത്താലും ദുരഭിമാനത്താലും ചെയ്യാതെ मतलब दूसरों के सामने कुछ बताने के लिए मैंने कुछ ऐसा किया है, मैंने वैसा किया है, वो दुर्लक्ष्य से ना करते हुए। ഫിലിപ്പിയ ലേഖനം അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ ഫിലിപ്പിയ 3:3 फिलिपियों 3:3 ചാടിത്താലും ദുരഭിമാനത്താലും ഒന്നും ചെയ്യാതെ पढ़े, കർത്താവ് ചെയ്തതുപോലെ पढ़ना फिलिप जो भी करने वाले तो हम ही हैं जो परमेश्वर की आत्मा की अगुवाई से 2 का 3 ऐसे 2 का 3 पढ़े। विरोधी या झूठी बढ़ाई के लिए हाँ, झूठी बढ़ाई के लिए, कुछ न करो, हाँ आगे, पर दीनता से एक दूसरे को हाँ। अपने से अच्छा समझो। हाँ अगला वाक्य। हर एक अपने ही हित की नहीं, हाँ। वरन दूसरों की हित की भी चिंता करे। हाँ। Verse 5. 5 वरन जैसा ക്രിസ്തുവിലുള്ള ഭാവം ഇതാണ്. മറ്റുള്ളവരുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി 5 पढ़े। जैसा मसीह यीशु का स्वभाव था जैसा मसीह यीशु का स्वभाव था, അതാണ് നമ്മൾ വായിച്ചത്. Drink offering. मतलब क्या कि यीशु मसीह ने क्या किया, दूसरों को बचाने के लिए अपना जान दिया। इसीलिए हम लोग सेवा करते समय में दूसरों का लाभ हो, दूसरों को खुशी मिले, उस रीति से करना है। കർത്താവ് ചെയ്തിടത്തോളം വലിയ കാര്യങ്ങൾ നമുക്ക് ചെയ്യാൻ കഴിയില്ല. देखो प्रभु जैसा कार्य किया वैसा वीर कार्य हम लोग कॉपी नहीं कर सकते, പക്ഷേ ചെറിയ കാര്യം ചെയ്താൽ परंतु एक छोटा काम, ചാട്യത്തോടെ അല്ല, मतलब बिना कोई कुड़कुड़ाए, ദുരാഭിമാനത്തോടെ कोई അല്ല, बुरा विचार से नहीं, പിന്നെങ്ങനെയാണ് बल्कि कैसा करना है, അത്
अपने आप में खुशी, मसीह में आनंदित होकर। അപ്പോൾ നമ്മൾ എന്തായി തീരുകയാണ്? तो अगर मसीह का आनंद होकर अगर हम लोग कर रहे हैं तो तभी हम लोग क्या हो रहे हैं? ഒരു പാനീയയാഗമായി അർപ്പിക്കപ്പെട്ടു. एक अर्क बलि के रूप में अपने आप को उंडेला जा रहा है, സന്തോഷത്തോടെ ചെയ്യുക. और वो एक सबसे ज्यादा खुशी के पल में करने वाला बात है। നമ്മുടെ ഗുരുവും കർത്താവുമായവർ അങ്ങനെ ചെയ്തു. हमारा गुरु और हमारा प्रभु ने जब ऐसा किया तो കർത്താവ് വരാൻ താമസിച്ചാൽ, अगर प्रभु का आगमन देरी है तो അങ്ങനെയുള്ള വ്യക്തി ഭരിക്കുകയാണെങ്കിൽ, मतलब अगर प्रभु का आगमन देरी हुआ और ऐसा विश्वासी जो सब काम आनंद से कर रहा था वो अगर शरीर में अगर मर गया तो കർത്താവേ हे प्रभु എന്റെ ആത്മാവിനെ നിന്റെ കയ്യിൽ തരുന്നു. मेरा आत्मा को मैं आपके हाथ में सौंपता हूँ। Praise the Lord. Amen. കർത്താവിന്റെ അതേ പാത നമുക്ക് കിട്ടിയിരിക്കുന്നു. मतलब प्रभु का वही पथ चिन्हों में चलने का सौभाग्य हमें भी मिला है। കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. प्रभु हम सबको आशीष करें। Praise the Lord. Amen.